संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्वांसाठी खुशखबर आहे। तर आता जून आणि मेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जे की 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असेल किंवा त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी, आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग, आता तिन्ही योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं जमा होत आहे। आता यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नसतील तर किंवा तुम्हाला SMS आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता तिन्ही योजनेचे पैसे जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की 1500 रुपये, श्रावण बाळ योजनेचे 1500 रुपये आणि दिव्यांगांसाठी जे की इथं निधी वाढ करण्यात आलेली आहे जे की 2500 रुपये, याप्रमाणे जे की खात्यामध्ये तिन्ही योजनेचे पैसे थेट DBTद्वारे पैसे इथं जमा होत आहे। आता ज्यांना कोणाला जे की बरेच लाभार्थ्यांना इथं 3000 देखील आलेले आहे, बरेच लाभार्थ्यांना 1500, बरेच लाभार्थ्यांना 2500 रुपये इथं जमा होत आहे। आता यामध्ये मुंबईमध्ये जे आहे जमा प्रक्रिया सुरू झालेली आहे, मुंबई उपनगरमध्ये जमा प्रक्रिया सुरू झालेली आहे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीमध्ये टप्प्याटप्प्याने इथं जमा होतील, वाटप लवकरच सुरू होईल। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने वाटप इथं होणार आहे। पुणेमध्ये जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे। यानंतर इथे आपलं सातारामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सांगलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल। कोल्हापूरमध्ये इथं जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सोलापूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे। नाशिकमध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। अहमदनगरमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। धुळेमध्ये प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबारमध्ये प्रक्रिया सुरू आहे। जळगावमध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रक्रिया सुरू आहे। जालन्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। यानंतर इथे आपलं बीडमध्ये पडताळणी सुरू आहे। धाराशिवमध्ये प्रक्रिया सुरू आहे। लातूरमध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। नांदेडमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। परभणीमध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल। हिंगोलीमध्ये सुद्धा लवकरच जमा होईल। यानंतर अमरावती, अकोल्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। बुलढाण्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। वाशिममध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। यवतमाळमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, जमा होण्याची प्रक्रिया। नागपूरमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। वर्धा आणि भंडारामध्ये प्रक्रिया सुरूच आहे। गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरूच आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। गडचिरोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे। आता जे काही मंजूर लाभार्थी आहेत तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं थेट 2500 ते 3000 रुपये इथं जमा होत आहे। ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, निधी वितरित टप्प्याटप्प्याने जिल्हावाईज इथं होत आहे। हे लाभार्थी पात्र आहेत। आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग, आता जे काही लाभार्थी पात्र आहेत तर अशांना जे की थेट DBTद्वारे पैसे इथं जमा होत आहे। पैसे जमा होण्यासाठी मुख्य अटी, वार्षिक उत्पन्न त्यांचं 21,000च्या आतच असणे आवश्यक आहे। 21,000च्या वरती जर असेल तर अशांना पैसे तर येत नाही। ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, DBT सुरू आहे तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। ज्यांचं खातं फ्रीज झालेलं आहे, बंद आहे व्यवहार न केल्यामुळे, तर अशांना पैसे तर येत नाही आहे। याचप्रमाणे तुम्हाला हयातचा दाखला द्यायचा आहे, जे की तुमची तहसील आहे, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही आता हयातचा दाखला काढायचा आहे। हयातचा दाखला कसा काढायचा तर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला हयातचा दाखला काढायचा आहे आणि नेऊन द्यायचा आहे। आता खालील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार नाही, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या वरती आहे तर अशांना लाभ मिळणार नाही। ज्यांचं वय यामध्ये 65पेक्षा जास्त वय असणारे, जर लाभार्थी वय 65 किंवा त्याहूनही अधिक झाले तर त्यांना अपात्र ठरतात। यामध्ये श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना मध्ये वर्ग केले जाते, म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेमध्ये मोडले जाता। ज्यांचं वय कमी आहे तर अशांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळत नाही। ज्यांचं हँडिकॅपमध्ये कमी आहेत, आता तुम्हाला परमनंट हँडिकॅप सर्टिफिकेट जिथं लागत आहे, ज्यांनी कोणी अर्ज करत आहात अशांसाठी। आता तुम्हाला जर टेम्पोररी तुमचं कार्ड असेल तर तुम्हाला असे तुमचे पैसे देखील तर बंद होऊ शकते। ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, बँक खातं ॲक्टिव्ह आहे, आता ज्यांनी सर्टिफिकेट दिलेलं तर अशांचे पैसे तर जमा होत आहे। आता यामध्ये जे की आता आजची अपडेट, तिन्ही योजनेचे पैसे थेट DBTद्वारे जे की 2500 रुपये याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, काही जणांच्या खात्यामध्ये 1500 जमा होत आहे तर काही जणांच्या खात्यामध्ये 1500 इथं जमा होत आहे। सर्वांनाच पैसे एकाच वेळी इथं येणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, श्रावण बाळाचे आहे, दिव्यांगांचे आहेत, तर असे पैसे यांचे थेट DBTद्वारे आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। सर्वांसाठी खुशखबर आहे, तर एकाच वेळी पैसे इथं येणार नाही। तिन्ही योजनेचे पैसे थेट DBTद्वारे आधार लिंक खात्यामध्ये, श्रावण बाळ, दिव्यांग आणि तुमचे निराधार योजनेचे पैसे 2500 रुपये जे की तुम्ही इथं SMS द्वारे चेक करू शकता। मे आणि जूनचे देखील पैसे इथं जमा होत आहे।
सर्वांनी लगेच तुम्ही तुमचं बँक खातं तपासा, खात्यामध्ये तुमचे पैसे आले की नाही. आज संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यात आले.